हॅलो, या MCQच्या सेशनमध्ये मी तुम्हाला वेलकम करते. MCQचं सेशन जनरली आपण बघितलं. आज आपण मोनोपॉली आणि राहिलेला जो कॅपिटल बजेटिंगचा लेसन आहे त्याच्यावर करणार होतो, बरोबर आहे ना. आज आपण त्याच्याकडे जाणार आहोत. तुम्ही होपफुली त्याचे प्रश्न काढले असतील. सो काढलेत राईट तुम्ही प्रश्न. आपण डायरेक्टली सुरू करूया. ओके, सो पहिला प्रश्न कोण टाईप करताय, कोण सांगताय मला? येस, एनीबडी ज्यांना सांगायचा प्रश्न तुम्ही सुरू करू शकता, सांगू शकता मला. बरं, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तर टाका का तुम्ही काढलेच नाहीये. ओके, तोपर्यंत माझा एक क्वेश्चन घ्या बरं. कूल, आलाय तुमचा प्रश्न, व्हेरी गुड. डॅश इज अ मार्केट स्ट्रक्चर इन एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट टू द परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे अशा प्रकारचं मार्केट स्ट्रक्चर. करेक्ट, इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन आणि सगळ्यांनाच याचं उत्तर माहिती असणार आहे. असं मार्केट स्ट्रक्चर जे परफेक्ट कॉम्पिटिशनच्या एक्झॅक्टली विरोधी असतं, दॅट इज मोनोपॉली. व्हेरी गुड. वैभवीचा पुढचा प्रश्न बघा. प्राइस मेकर कॅन व्हॅरी द प्राइस फ्रॉम डॅश. प्राइस मेकर कॅन व्हॅरी द प्राइस फ्रॉम डॅश असा प्रश्न वैभवीने टाकलाय. मोनोपॉली मधला क्वेश्चन आहे. सांगा बरं, तुम्हाला येतंय का ह्याचं उत्तर? वैभवी, मला वाटतं तुलाच हे उत्तर सांगायला लागणार आहे आम्हाला. सांग बरं उत्तर वैभवी. करेक्ट, बायर टू बायर. म्हणजे प्राइस मेकर कॅन व्हॅरी द प्राइस फ्रॉम बायर टू बायर. ऍक्च्युली यात असं म्हणायला होतं, जेव्हा प्राइस डिस्क्रिमिनेशन दिसून येतं मोनोपॉलीमध्ये, तेव्हा प्राइस मेकर जो असतो, प्राइस ठरवणारा जो असतो, तो बायर टू बायर अशी प्राइस बदलू शकतो. ओके, प्रत्येक बायरला वेगळी वेगळी प्राइस सांगू शकतो. ही हॅज दॅट पॉवर. ओके, अमृताचा पुढचा प्रश्न आहे. डॅश इज अ प्राइस मेकर. व्हेरी गुड. सो खरं सांगू तर तुमच्या ऑप्शन प्रमाणे उत्तरं येतात, पण यात दोन्ही प्रकारची उत्तरं बरोबर आहेत. सेलर मोनोपॉली मोनोपॉली मधला हा पण प्राइस मेकर असतो, किंवा मोनोपॉली फर्म ही सुद्धा प्राइस मेकर असते. मोनोपॉलिस्ट हा सुद्धा प्राइस मेकर असतो. अगदी बरोबर आहे उत्तर. एकदम बरोबर उत्तर दिलंय श्रद्धा, नंतर जुईमा, श्रुती, सानिया, मुस्कान आणि वैभवीने. आणखीन कोणी? पुढचा प्रश्न. अमृताचा पुढचा प्रश्न आहे. नॅचरल फोर्सेस क्रिएट अ मोनोपॉलिस्टिक पोझिशन विच इज डिस्क्राइब्ड ॲज डॅश. नॅचरल फोर्सेसमुळे जी मोनोपॉली तयार होते, मोनोपॉलिस्टिक पोझिशन तयार होते, तिला असं म्हटलं जातं, डॅश म्हटलं जातं. एनीबडी उत्तर माहितीये? मला माहिती आहे. तुम्हाला खरंच उत्तर माहिती नाहीये? ओके, श्रुतीचा आलाय त्याचा. व्हेरी गुड. सो श्रुतीचं उत्तर आहे नॅचरल मोनोपॉलिस्ट. सानियाचं उत्तर आहे नॅचरल मोनोपॉलीज. बरोबर. आणखीन काही कुणाला उत्तर द्यायचंय? व्हेरी गुड. नॅचरल मोनोपॉली हे उत्तर आहे. बरोबर आहे ना अमृता? त्याच्या आधी श्रद्धाचा क्वेश्चन आला होता, जो माझ्या नजरेतून सुटला होता. द मोनोपॉलिस्टिक फर्म इज इटसेल्फ द डॅश. द मोनोपॉलिस्टिक फर्म इज इटसेल्फ द डॅश. अमृता, तुला मगाशी काही म्हणायचं होतं? नो मॅम. ओके, द मोनोपॉलिस्टिक फर्म इज इटसेल्फ अ डॅश. याचं उत्तर कुणाला येत आहे का? तुम्ही टाईप करताय म्हणून मी 2 मिनिटं थांबलीये तुमच्याशी, पण जर येत नसेल तर आपण श्रद्धाला उत्तर विचारूया. श्रद्धा, उत्तर सांगू शकशील आम्हाला? इंडस्ट्री.
सो असा विचार करा, मोनोपॉलिस्टिक फर्म ही एकटीच असल्यामुळे, एकच सेलर असल्यामुळे फर्म आणि फर्मचा ग्रुप असलेली इंडस्ट्री यात काहीच फरक नसतो. जो ग्रुप आहे तीच एकटी इंडस्ट्री आहे, एकच सेलर आहे मार्केटमध्ये. सो मोनोपॉलिस्टिक फर्म इज इट सेल्फ द इंडस्ट्री. तुमच्या लक्षात येत आहे हा प्रश्न? ओके, सांगा बरं पुढचे क्वेश्चन असतील तर. बरं, तोपर्यंत माझ्याकडून एक घ्या बरं, सांगा उत्तर याचं काय. मोनोपॉली मीन्स डॅश सेलर. मोनोपॉली मीन्स डॅश सेलर. ऑप्शन आहेत मेनी, लार्ज, सिंगल, ऑल ऑफ द अबव. मोनोपॉली इज डॅश सेलर. सिंगल सेलर. व्हेरी गुड मुस्कान. आणि जुईमा, वैभवी यांनी पण ऑप्शन मध्ये उत्तर म्हणजे चॅट बॉक्स मध्ये उत्तरं टाकली आहेत, सिंगल सेलर म्हणून, विच इज करेक्ट. श्रद्धाचंही बरोबर आहे. व्हेरी गुड. आता आणखीन एक प्रश्न श्रद्धाने टाकलाय, तो बघूया. इन द मोनोपॉली फर्म फेसेस डॅश स्लोपिंग डिमांड कर्व. सो मोनोपॉली फर्म डॅश स्लोपिंग डिमांड कर्व फेस करतं. कुठला स्लोप असतो रे डिमांड कर्वचा मोनोपॉली मध्ये? डाउनवर्ड स्लोपिंग कर्व. डाउनवर्ड स्लोपिंग कर्व. करेक्ट. व्हेरी गुड अमृता, मुस्कान, जुईमा, सानिया, वैभवी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेत. डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असतो, बरोबर ना? अरे हेमाली एकदम गप्प काय, तिचं काहीच दिसत नाहीये. श्रुती पण, तुम्ही उत्तर द्यायला हरकत नाही बरं का. पुढचा प्रश्न बघा, अमृताने टाकलेला. इन द लॉंग रन मोनोपॉली फर्म विल युजली अर्न डॅश प्रॉफिट. In the long run, monopoly firm will usually earn dash kind of profit. Excess profit. करेक्ट. श्रद्धाने पण तेच उत्तर दिलंय, मुस्कानने पण तेच दिलंय. एक्सेस प्रॉफिट, बरोबर. म्हणजेच ज्याला एक्सेस प्रॉफिट मिळवते का मोनोपॉली? तुम्हाला काय वाटतं अमृता, बरोबर आहे का उत्तर? आन्सर करेक्ट आहे, पण सुपर नॉर्मल प्रॉफिट पण म्हणतात. करेक्ट. एक्सेस प्रॉफिटला सुपर नॉर्मल प्रॉफिट असं पण म्हणतात. सो आन्सर करेक्ट आहे. एक्सेस प्रॉफिट आहे, त्याच्या जागी सुपर नॉर्मल प्रॉफिट असंही उत्तर असू शकतं. व्हेरी गुड अमृता. आणखीन काही क्वेश्चन बघा बरं. एनीबडी? ओके, श्रद्धाचा क्वेश्चन आलाय, बघूया काय ते. अ मोनोपॉली सुपर नॉर्मल प्रॉफिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश. सो इन द मोनोपॉली सुपर नॉर्मल प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज डॅश. सुपर नॉर्मल प्रॉफिटला आणखीन काय प्रॉफिट म्हटलं जातं, असा प्रश्न आहे. उत्तर तुम्ही टाईप करताय असं मी विचार करून टाइम लॅग घेते. ओके, सानियाने उत्तर दिलंय एक्सेस प्रॉफिट. आणखीन कोणाला काही वेगळं उत्तर द्यायचंय, म्हणजे आपण श्रद्धाला बरोबर आहे का उत्तर विचारूया. काय श्रद्धाचं उत्तर? मोनोपॉली प्रॉफिट. करेक्ट. खरं तर ऑप्शन मधली सगळी उत्तरं बरोबर आहेत. एक्सेस प्रॉफिट पण, ॲबनॉर्मल प्रॉफिट पण जेव्हा तिने स्पेसिफिकली मोनोपॉली बद्दल म्हटलंय तेव्हा आपल्याला असं म्हणायला लागेल की मोनोपॉली प्रॉफिट. तुमची दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. सुपर नॉर्मल प्रॉफिटला एक्सेस प्रॉफिट किंवा ॲबनॉर्मल प्रॉफिट म्हटलंच जातं, पण जेव्हा स्पेसिफिकली मोनोपॉली बद्दल विचारलं जातं तेव्हा मोनोपॉलीमध्ये जो सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळतो त्याला मोनोपॉली प्रॉफिट असं म्हटलं जातं. ओके, राहील लक्षात आहे तुमच्या. आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. श्रुतीने क्वेश्चन टाकलाय, त्याच्यानंतर अमृताचा घेऊया. द मोनोपॉली फर्म विल अटेन अ लॉंग रन इक्विलिब्रियम ॲट द पॉइंट वेअर डॅश. म्हणजे तुम्हाला कंडिशन टाकायचे. मोनोपॉली फर्म लॉंग रन इक्विलिब्रियम अटेन करेल जेव्हा किंवा जिथे डॅश. काय असेल रे कंडिशन? पहिली कंडिशन लिहायला लागेल तुम्हाला. LMR is equals to LMC. करेक्ट. सानिया, तू IMR लिहिलंयस का तिथे? इट्स LMR. LMR इज अ लॉंग रन मार्जिनल रेव्हेन्यू.
इज इक्वल टू लॉंग रन मार्जिनल कॉस्ट. येत आहे लक्षात? LMR इक्वल टू LMC. व्हेरी गुड. सगळ्यांनी उत्तर खूप बरोबर दिलेलं आहे. पुढचा अमृताचा प्रश्न घेऊया. अंडर मोनोपॉली प्राइस डिस्क्रिमिनेशन इज डॅश. अंडर मोनोपॉली प्राइस डिस्क्रिमिनेशन इज डॅश. ओके, श्रद्धाने पॉसिबल असं उत्तर दिलंय, वैभवीनेही पॉसिबल असं उत्तर दिलंय. एनीबडी एल्स? तुमचे प्रश्नही येऊ द्या. व्हेरी गुड. श्रद्धा, वैभवी, श्रुती, जुईमा या सगळ्यांचं उत्तर पॉसिबल आहे. बरोबर आहे का अमृता? येस मॅम. ओके, सो पुढचे प्रश्न येऊ द्या. ओके, सो मला सांगा, डॅश इज द एक्झाम्पल ऑफ मोनोपॉली. तुम्हाला ओळखीचं असलेलं मोनोपॉलीचं मला एक्झाम्पल सांगा बरं. इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे. व्हेरी गुड. आणखी कोणाला माहिती आहे? सगळ्यांना इंडियन रेल्वेच माहिती आहे. आणखीन कोणता आहे तुम्हाला माहिती आहे? ओपेक. काय फुल फॉर्म आहे ओपेकचा माहिती आहे तुम्हाला? सांगू शकता? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज, OPEC असं आहे. व्हेरी गुड. सो श्रद्धाचा पुढचा प्रश्न बघूया. डॅश इम्प्लाइज ॲबिलिटी टू सेट द प्राइस. डॅश इम्प्लाइज ॲबिलिटी टू सेट द प्राइस इन द मोनोपॉली मार्केट. मोनोपॉली पॉवर. व्हेरी गुड. मुस्कानने उत्तर दिलंय, वैभवी आणि जुईमाने पण उत्तर दिलंय मोनोपॉली पॉवर असं उत्तर आहे. व्हेरी व्हेरी गुड. करेक्ट. श्रुती बरोबर उत्तर आहे. अमृताचा पुढचा प्रश्न बघा. ऑल पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस टेंड टू बिकम डॅश. ऑल पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस टेंड टू बिकम डॅश. नॅचरल. व्हेरी गुड. नॅचरल. दॅट इज नॅचरल मोनोपॉली असंही आपण म्हणू शकतो. बरोबर आहे ना? व्हेरी व्हेरी गुड. आणखीन काही प्रश्न? अरे, प्रश्न संपले का काय तुमच्याकडचे? सो मला सांगा, मोनोपॉली इज अ डॅश काइंड ऑफ मार्केट. रिअलिस्टिक, इमॅजिनरी, नॉन फाइंडिंग इन अ मार्केट. काय उत्तर असेल रे याचं? रिअलिस्टिक. रिअलिस्टिक. आपण हे बघू शकतो. बरोबर आहे की नाही? ओके, सो अ डॅश फर्म. ओके, हा एक क्वेश्चन आलाय श्रद्धाकडून. अंडर मोनोपॉली प्रोडक्ट आर डॅश. अंडर मोनोपॉली प्रोडक्ट्स आर डॅश. श्रद्धाच्या या प्रश्नावर उत्तर कूल. सानियाने युनिक असं म्हटलंय, अमृताने युनिक असं म्हटलंय. एनीबडी एल्स? श्रुतीचं पण युनिक असं म्हणणं आहे. सांग बरं मग, बरोबर आहे का? श्रद्धा? व्हेरी गुड. श्रद्धाचं म्हणणं आहे की युनिक प्रोडक्ट असतं मोनोपॉलीमध्ये आणि ते आपल्याला माहिती आहे. असा विचार करा, मोनोपॉलीमध्ये जे प्रोडक्ट विकलं जातं त्या प्रोडक्टला कॉम्पिटिशन नसते. सो देर इज नो रायव्हलरी. कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन नसतं. म्हणजे कोणी सबस्टिट्यूट करू शकत नाही ते प्रोडक्ट. ओके, पुढचा प्रश्न.
The demand curve of a monopolist is relatively dash. मोनोपॉलिस्टचा जो डिमांड कर्व असतो हा रिलेटिव्हली डॅश असा असतो. श्रद्धाने खाली सानिया श्रद्धा यांनी उत्तर ऑलरेडी द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी उत्तर दिलंय इनइलॅस्टिक. इनइलॅस्टिक असा रिलेटिव्हली डिमांड कर्व असतो कारण त्यांना कोणी सबस्टिट्यूट नाहीये. म्हणजे थोडक्यात लोक दुसरी प्रोडक्ट खरेदी करायला जाऊ शकत नाही. म्हणजेच तुमच्या प्राइस चेंज बरोबर तुमची कमोडिटीची डिमांड पटापट चेंज होत नाही. आणि जेव्हा डिमांड पटापट चेंज होत नाही प्राइसमुळे किंवा इतर कोणत्याही फॅक्टरमुळे आपण असं म्हणतो की ती डिमांड रिलेटिव्हली इनइलॅस्टिक आहे. आणि म्हणून द डिमांड कर्व ऑफ मोनोपॉलिस्ट इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. व्हेरी गुड. आता मग मला सांगा मार्जिनल कॉस्ट कर्व intersects marginal revenue curve from dash. Marginal cost Below. curve. Below. Very good. Very good. From the below MC curve ही नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन आहे. बरोबर आहे की नाही इक्विलिब्रियमची. MR इक्वल टू MC असलं पाहिजे आणि मार्जिनल कॉस्ट कर्वने मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला खालून इंटरसेक्ट केलं पाहिजे. व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. एनीबडी एल्स? पुढचा प्रश्न. ओके मी सांगते तोपर्यंत. लेजिस्लेटिव्ह एनॅक्टमेंट्स लाईक पेटंट्स कॉपीराईट ट्रेडमार्क्स मेक डॅश काइंड ऑफ मोनोपॉली ड्यू टू लीगल प्रिव्हिलेजेस. सो कुठल्या प्रकारची मोनोपॉली या काइंड ऑफ गोष्टींमुळे तयार होते? व्हेरी गुड. अमृताने उत्तर दिलंय. तुम्हाला कोणाला उत्तर द्यायचंय? इट्स अ लीगल मोनोपॉली. बरोबर लीगल मोनोपॉली. जुईमाने पण उत्तर दिलंय. व्हेरी गुड. सो इट इज लीगल मोनोपॉली. श्रद्धाचा पुढचा प्रश्न बघा. इन मोनोपॉली सोल सेलर इन द मार्केट इज कॉल्ड डॅश. इन मोनोपॉली सोल सेलर म्हणजे सिंगल सेलर इन द मार्केट इज नोन ॲज डॅश. मोनोपॉलिस्ट. करेक्ट मोनोपॉलिस्ट. अमृताचं वैभवीचं सानियाचं पण उत्तर आलंय. करेक्ट मोनोपॉलिस्ट हे उत्तर आहे. आणखीन कोणता प्रश्न आहे? सो ट्रू अँड फॉल्स असा प्रश्न आहे माझ्याकडून तुम्हाला. देर इज रिस्ट्रिक्शन्स टू द competitors or other sellers in the monopoly market. In the monopoly market, there is restriction on entry of another seller. Is it true or false? Very good. श्रद्धा, जुईमा, सानिया, मुस्कान, वैभवी. बरोबर उत्तर आहे. ट्रू असं उत्तर आहे याचं. बरोबर आहे. तुम्हाला आणखीन मोनोपॉली वरचे प्रश्न आठवतात विचारायचे की आपण पुढच्या धड्यावर जम्प करायची? तुमच्याकडे आहेत काही प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके. सो मला वाटतं तुमच्याकडे संपलेत प्रश्न काढलेले. आपण कॅपिटल बजेटिंग वर जाऊया. आज आपण त्यातल्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न या दोन गोष्टींवरती या दोन टेक्निक्स किंवा क्रायटेरियावरती क्वेश्चन बद्दल बोलणार होतो. सो तुम्ही काही क्वेश्चन काढले असतील तर ते सांगा बरं. या प्रश्नाचं उत्तर द्या. NPV दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू डॅश मायनस आय किंवा इन्व्हेस्टमेंट इनिशियल इन्व्हेस्टमेंट. व्हेरी गुड. सो पुढचा प्रश्न बघा. डॅश इज द फुल फॉर्म ऑफ DPV. Dash is
the full form of DPV? ओय, काय आहे DPVचा फुल फॉर्म? Very good. So IRR means dash. व्हेरी गुड, सगळ्यांचे एकदम करेक्ट उत्तर आहे. डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे DPV. बरोबर आहे अगदी. आता मला सांगा IRR मीन्स डॅश. तुम्हाला ऑलरेडी प्रश्न घालून झालाय. जुईमा आणि सानियाने उत्तर दिलंय. आणखीन कुणाला लिहायचंय उत्तर? ओके, सो NPV पुढचा प्रश्न आहे का? बरोबर, IRR इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. पुढचा प्रश्न आहे का? NPV इज अन आयडियल मेजर टू डॅश. NPV इज अन आयडियल मेजर टू डॅश. आणि तुमचे ऑप्शन ते मी लिहिणार नाहीये, ते तुम्हाला मी सांगतेय. पहिली गोष्ट, इव्हॅल्युएट द प्रोजेक्ट. सेकंड, discriminate the projects. Third, for decision making. And fourth, none of the above. यातलं कुठलं बरोबर आहे तुम्हाला वाटतंय? करेक्ट जुईमा. श्रुती बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे, NPV इज आयडियल मेजर टू इव्हॅल्युएट द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करण्यासाठी हे अतिशय गरजेचं असतं. बरोबर. आता एक पेबॅक मधला आहे. ऐका हा. पेबॅक पीरियड, कॅश पीरियड मेजर्स ॲज डॅश. पेबॅक पीरियड मेथड इज मेजर्ड ॲज डॅश अपॉन डॅश. तो फॉर्म्युला काय होता तुम्हाला आठवतोय? तुम्ही सांगू शकता कोणी किंवा लिहू शकता? पेबॅक पीरियड मेथड इज इक्वल टू डॅश अपॉन डॅश. सो त्याचा फॉर्म्युला असा होता, इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले अपॉन अॅन्युअल कॅश इनफ्लो. म्हणजे करेक्ट, व्हेरी गुड जुईमा, बरोबर उत्तर दिलंयस तू. इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले अपॉन अॅन्युअल कॅश इनफ्लो. सांगा बरं, हे भारी सोपं आहे की नाही? खरं तर एकाने उत्तर दिलं तर दुसऱ्याने त्याचं कॉपी पेस्ट करायला, तसं करू नका. पण तरी डॅश तुम्ही बरोबर उत्तर दिलीत. सानिया, जुईमा, वैभवी आणि श्रद्धा एकदम बरोबर उत्तर आहे. ओके, आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न सांगते, त्याचं उत्तर द्या बरं का. डॅश इज अबाउट द प्रोजेक्ट इज टू डिसाइड about the project. Dash is to be decide about the project to be undertaken for execution. To be undertaken for execution. आणि तुमचे ऑप्शन असेल, ऐका ऑप्शन काय आहेत? ऑप्शन आहेत फिजिबिलिटी स्टडी, डिसिजन मेकिंग, इम्प्लिमेंटेशन आणि परफॉर्मन्स रिव्ह्यू. म्हणजे तुम्हाला या चार पैकी एक गोष्ट निवडायची की ज्यात तुम्ही डिसिजन मेकिंग करता. मीच उत्तर दिलंय, पण या त्याच्या आधी जुईमाचं उत्तर ऑलरेडी, जुईमा, सानिया आणि वैभवीचं उत्तर आलंय. सो याचं उत्तर डिसिजन मेकिंग असं आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. आणखीन तुम्हाला कोणते एक प्रश्न आठवत आहेत जे तुम्ही सांगू शकता? एक ट्रू ऑर फॉल्सचा बघा बरं क्वेश्चन. नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड takes into account the expenditure stream during the lifetime of the project. Net present value method takes into account the expenditure stream during the lifetime of the project.
ट्रू ऑर फॉल्स. पुन्हा एकदा सांगते, ऐका नीट. कूल, सगळ्यांचं उत्तर ऑलरेडी आलंय, परत सांगायची गरज नाहीये. हा, फॉल्स आहे. ऍक्च्युली कॅश फ्लो लक्षात घेतले जातात, डिस्काउंटिंग आणि रेट ऑफ रिटर्न हे लक्षात घेतलं जातं, डिस्काउंटिंग रेट. पण एक्सपेंडिचर लक्षात घेतला जात नाही. मला सांगा पुढचा, कॅपिटल बजेट इज डॅश टर्म प्लॅनिंग. कॅपिटल बजेट इज अ डॅश टर्म प्लॅनिंग. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म. कॅपिटल बजेट इज डॅश टर्म प्लॅनिंग. वैभवी नाही बरं का, शॉर्ट टर्म नाहीये, लॉंग टर्म आहे, लक्षात ठेवशील आता. कॅपिटल बजेट हे लॉंग टर्म साठी केलेलं प्लॅनिंग असतं आणि म्हणूनच ते इरिव्हर्सिबल असतं, कारण ते खर्च पुन्हा रिव्हर्स करणं शक्य नसतं. ओके, पुढचं बघूया. ट्रू ऑर फॉल्स ते सांगा. ओके, कॅपिटल बजेट assures optimal utilization of resources. Capital budget assures optimal utilization of resources. True or false? कूल, आपल्याकडे कन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे. सो सलिहाचं म्हणणं आहे फॉल्स, जुईमा, श्रद्धा, सानिया, वैभवी, श्रुती, अमृता यांचं म्हणणं आहे ट्रू. काय वाटतं तुम्हाला, ट्रू असेल की फॉल्स असेल? इट्स अ ट्रू. तुम्हाला ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस मिळवणं शक्य असतं कॅपिटल बजेट. ऑप्टिमल म्हणजे मॅक्झिमम तुम्ही यूज करू शकता जे काही आहे त्याचा. ओके, आता शेवटचा प्रश्न, डॅश इज द रेशो ऑफ इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले टू अॅन्युअल कॅश फ्लो. डॅश इज द रेशो ऑफ इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले अपॉन annual cash flow. व्हेरी गुड. त्याचं उत्तर पे बॅक पिरियड असं आहे, PBP मेथड, म्हणजेच पे आउट किंवा पे ऑफ पिरियड मेथड. बरोबर, पे बॅक पिरियड. व्हेरी गुड. आता मला सांगा, डॅश इज सिमिलर टू द केनेशियन कन्सेप्ट ऑफ मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. डॅश इज सिमिलर to the Keynesian concept of marginal efficiency of capital. करेक्ट, व्हेरी गुड. तुमची उत्तर अगदी बरोबर आहेत. दॅट इज IRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. सो तुमच्याकडे आणखीन काही प्रश्न आहेत का यावर, सांगा बरं मला. ठीक आहे, मी असं इमॅजिन करते की तुमच्याकडे प्रश्न नाहीयेत उरलेले. असतील तर तुम्ही सांगू शकता. सलिहा बरोबर आहे उत्तर. सो तुमच्याकडे आणखीन काही क्वेश्चन असतील तुम्ही मला सांगू शकता, पण त्याच्या आधी मला माहित नाही उद्याला आपल्याला सेशन घ्यायला वेळ होईल की नाही, पण इट्स बेटर की जर समजा तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली या 2 धड्यांवरती क्वेश्चन काढून ठेवलेत, तर जर वेळ झाला तर मी नक्की सेशन घेईन तुमचं याच्यावरती. पण जर नसेल तर तुम्ही तुमचे क्वेश्चन काढलेले असतील, आपोआप तुमचा अभ्यास होईलच. पण तरी तुम्हाला कळलंय मी काय म्हणतेय ते, तुम्हाला कुठल्या 2 लेसन वरती उद्याला क्वेश्चन काढून ठेवायचे? सांगा बरं. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली लक्षात राहील तुमच्या, काढून ठेवाल तुम्ही क्वेश्चन? ठीक आहे, मी हो किंवा नाही असं घेते. असं कराल की मी उद्याला फक्त विचारीन की जर समजा तुम्ही काढलेत का क्वेश्चन, आणि तसं असेल तर तुम्ही जर काढले असाल तर मला उद्याला साधारण सकाळपर्यंत मेसेज कराल, प्रायव्हेट मेसेज, सो दॅट मला कळेल तुम्ही काढलेत आणि मग आपण हे डिस्कस करू शकू इकडे. चालेल का? सानिया, वैभवी, श्रद्धा, जुईमा, श्रुती, हेमाली आणि सलिहा आणि अमृता, की जर समजा तुम्ही उद्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली याच्यावर MCQ काढले असतील तर मला पर्सनलवर मेसेज करून ठेवा.
सो दॅट आपण उद्याला ते बघू शकू. तुम्हाला चालणार आहे? चालणार असेल तर प्लीज रेज युअर हँड. रंगे ओके, कूल. सो आपण तसं करूया, उद्याला भेटूया. शक्य झालं तर आपण होपफुली भेटूच या. पण तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा. इतरही विषयांचा अभ्यास सुरू ठेवा. असं करू नका की फक्त याच विषयाचा केलाय किंवा दुसऱ्याच एखाद्या विषयाचा केलाय. कॉलेज तो मुझे नहीं लगता अगले अब तो आपका पूरा का पूरा साल ही मतलब खत्म होने को है ना, तो शायद मतलब आपको देखना पड़ेगा नेक्स्ट नोटिस कब आ रही है. अभी के लिए तो 15 दिन का पूरा लॉकडाउन है. तो स्टे इन युअर होम, सब घर में रहिए आणि घरातूनच काय करायचंय ते करा. तुम्हाला माहितीये बाहेर परिस्थिती प्रचंड भीतीदायक आहे. गेल्या वेळेच्या जी प्रॉब्लेम निर्माण झाला होता गेल्या वर्षीचा कोरोनाचा, त्याच्यापेक्षा जास्त तो प्रमाणावर दिसतोय की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. बरोबर आहे ना? सो प्लीज तुमच्या घरातच राहा आणि तिथूनच तुम्हाला परीक्षाही देणं शक्य होणार आहे आणि सगळं ऑपरेट करणंही शक्य होणार आहे. एकमेकांना सपोर्ट करा, पण सोशल डिस्टन्सिंग पाळून. मास्क लावा, सॅनिटायझर्स वापरा आणि सेफ राहा. ओके. आणि काहीही शंका असेल, काहीही तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. ओके. बाय. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे अहेड. मी कालच्या आणि आजच्या दोन्ही व्हिडिओ आज यूट्यूबवर अपलोड करते. ओके.